शेतातील रस्ता अडवून भापकर कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या इथापे कुटुंबियांविरुद्धच्या कारवाईच्या मागणीकरता अर्जुन भापकर कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. पोलीस अधीक्षक यांना 5 एप्रिलला दिलेल्या अर्जावरील केलेल्या हलगर्जीपणा, घरच्यांना केलेली शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकीबाबत इथापे परिवारातील 6 जणांवर जिल्हा पोलीस आणि बेलवंडी पोलिसांनी कोणतीही कार्यवाही न करता पोलिसांनी आरोपींचं सहकार्य केलं. याबाबत न्याय मिळवण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी या ठिकाणचे अर्जुन भापकर कुटुंबीय 16 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. याबद्दल दिलेल्या निवेदनात म्हटलं की अर्जुन भापकर यांची श्रीगोंदा तालुक्याच्या खरातवाडी शिवारामध्ये गेल्या 40-50 वर्षांपासून शेतजमीन आहे. त्यांच्या जमिनीच्या उतार बाजूस रावसाहेब कोंडिबा इथापे, पोपट कोंडिबा यांची सुरेश कोंडिबा, त्यांच्या जमिनीच्या उत्तर बाजूला रावसाहेब कोंडिबा इथापे, पोपट कोंडिबा हीच सुरेश कोंडिबा, पुष्पा पोपट येतात. तर त्यांच्या चंद्रकांत पोपट इथापे आणि अनिल पवार यांची शेतजमीन असून इथापे कुटुंबियांनी भापकर कुटुंबियांना रस्त्याच्या कारणावरून आणि दादागिरी करून त्यांच्यावर अन्याय करून रस्ता बंद केला. त्याचबरोबर इथापे कुटुंबियांचा भास्कर यांच्या शेतातील विहिरीवर डोळा असल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी दंडेलशाही करून भापकर कुटुंबियांशी वेळोवेळी वाद घालून मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत भापकर कुटुंबियांनी बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असता संबंधित कारवाई झाली नाही. याबाबत भापकर कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली, परंतु इथापे कुटुंबियांवर काहीही कारवाई झाली नसल्यामुळे इथापे कुटुंबियांवर कारवाई होण्यासाठी या मागणीकरता भापकर कुटुंबियांनी उपोषण सुरू केले.